9 ऑगस्ट क्रांती दिन आणि राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी यांच्या 124व्या जयंतीनिमित्त लोकजागृती चळवळ यांच्या वतीने व सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने 32वे रक्तदान शिबिर शिरूर येथे आयोजित करण्यात आले होते। निलेश खाबिया यांनी 69 वेळा तर मीत खाबिया यांनी 11 वेळा रक्तदान केले आहे। त्यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले। असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत प्रथम हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला। बोरा कॉलेजच्या एनसीसी कॅडेटनी मानवंदना दिली। लोकजागृती चळवळीचे रवींद्र धनक, ॲडव्होकेट ओम प्रकाश सतीजा, डॉक्टर सुभाष गवारी, हुसेन पटेल, मुस्लिम जमात अध्यक्ष नसीम खान, प्रकाश बापना, नगरसेवक मंगेश खांडरे, पोपट ओस्तवाल, निलेश जाधव, आजिम सय्यद, राजेंद्र परदेशी, योगेश महाजन, खुशाल गाडे, ॲडव्होकेट प्रदीप बारावकर, डॉक्टर संतोष पोटे, साबीर शेख, रोशन बाफना, संजय बांडे, संदीप कडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारावकर यांनी केले। स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। देशात 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्र व बंधुभावाने राहून भारताला बलशाली बनवणे हीच खरी स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल, असे लोकजागृती चळवळीचे अध्यक्ष रवींद्र धनक म्हणाले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। संघटना गेली 32 वर्ष रक्तदान शिबिर अविरतपणे साजरा करते 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने। त्याचबरोबर याच वेळेला आमचे गुरु महाराज आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांचीही जन्मजयंती असते। या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जातो। मी लोकजागृती चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली देणे आणि समाजाप्रती आपण एकमेकाला जोडले जाणं। कारण आजचा हा बलशाली भारत देश हा केवळ असं म्हणून चालणार नाही, तर इथे सगळ्या 18 पगड जाती जमातीच्या वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या वर्गाच्या लोकांनी बंधुभावाने राहणं, एकमेकांना आहे तसं स्वीकारणं आणि मग पुढे जाणं, हातात घालणं, हा खरा भारतीय धर्म आहे। याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपलं स्वतःचं बलिदान दिलेले त्याची आठवण करणं की आपल्याला सगळ्यांना बरोबर राहिलं पाहिजे। कुठल्याही द्वेषाच्या भावनेनं आपल्यामध्ये फूट नाही पडली पाहिजे। हा संदेश या दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी त्याचा जागर केला पाहिजे आणि त्या थोर महात्म्यांना, त्या थोर हुतात्म्यांना आदरांजली वाहत असताना त्यांनी ज्याच्यासाठी बलिदान दिलं की देशाच्या एकात्मतेचा भाव, सगळेजण आपण एकत्र येऊ आणि कटिबद्ध राहू त्याच्यासाठी, या संदेशासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।